RBIने सर्व बँकांना ECL 2026 हा नियम लागू केला आहे. ECL म्हणजे एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस. हा नियम 1 एप्रिल 2027 पासून लागू होईल. या नियमाशी आपला काय संबंध? एखाद्या व्यक्तीने जर सतत 3 महिने EMI त्याचा भरला नसेल तर बँकेला त्याच्या प्रॉफिटमधनं काही अमाऊंट बाजूला ठेवावी लागत होती. पहिले हा नियम 3 महिन्यांसाठी होता, मात्र आता तो 2 महिन्यासाठीच आहे आणि सोबत हा रेट वाढवून त्यांनी आता तो 12% केला आहे. म्हणजे जी रक्कम त्यांना पहिले बाजूला ठेवावी लागत होती त्याच्या 12% रक्कम आता ती बाजूला ठेवावी लागणार. याने काय होणार तर आता बँक लोन देताना खूप व्हेरिफिकेशन करून लोन देईल. ज्यांचा सिबिल स्कोअर 730पेक्षा खाली असेल त्यांना लोन मिळणं कठीण होईल. त्यामुळे जरी लोन मिळत असलं तरी ते जास्त रेट ऑफ इंटरेस्टने मिळेल किंवा त्यांना काहीतरी मॉर्गेज तरी ठेवावं लागेल. आता सिबिल स्कोअर कसा मेंटेन करायचा हे जर बघायचं असेल तर आपण बघूयात तो नेक्स्ट पार्टमध्ये.